नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खेकडा मसाला. रेसिपी थोडीशी डिफरंट आहे. मी नेहमी खेकडा करी करत असते, खेकड्याचा रस्सा बनवत असते आणि त्याची लिंक तुम्हाला पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आज जोरदार पाऊससुद्धा 2 दिवस पडत आहे आणि पाऊस पडत असेल तर खेकडा खाण्यात खूपच जास्त मजा येते. खेकडीसुद्धा भरपूर बाजारात मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि आज मी अशीच खेकडी इथे मसाला बनवण्यासाठी खेकडा मसाला 4 पेंदी घेतलेले आहेत, 4 अंडी घेतलेली आहेत. बाकीचे खेकडी मी करी करण्यासाठी ठेवलेले आहेत साईडला आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ही आता इथे मी 3 कांदे घेणार आहे पातळ काप करून मसाला बनवण्यासाठी. त्याच्यासाठी हे कांदे एकदम पातळ असे काप करायचे आहेत कांद्याचे फ्राय करण्यासाठी आणि हे एकदम डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले मी फ्राय करून घेणार आहेत सगळे कांदे. आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं खेकडा मसाला बनवणार आहे, थोडीशी डिफरंट स्टाईल आहे. आता या पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे कांदा फ्राय होण्यापुरतं आणि तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे. चांगला ब्राऊन डार्क कलर येईपर्यंत हा कांदा फ्राय केलेला आहे मी आणि तोपर्यंत फ्राय होईपर्यंत कांदा मी इथे खोबरं सुकं पाववाटी घेतलेलं आहे. त्याची पाठीमागची पाट जी काळी पाट आहे ती पण खोबऱ्याची काढून घ्यायची आहे आणि जेणेकरून फ्राय करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चांगलं खोबरं बारीक व्हावं, त्याच्यासाठी खोबऱ्याची पाठीमागची काळी पाट ही काढणे गरजेचं आहे. आणि आता ह्या छानपैकी ब्राऊन होईपर्यंत मी सुकं खोबरं फ्राय केलेलं आहे आणि ते थंड होईपर्यंत ठेवायचं आहे साईडला. आणि याच्यामध्ये कांदा हा चांगला ब्राउनिश झालेला आहे. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा 2-3 असे घातलेले आहेत मी, गरम मसाले, खडे. आणि आता हा पण छानपैकी गार होईपर्यंत एका प्लेटमध्ये मी ठेवून देते. आणि हा वरवंट्यामध्ये आता मी थोडे मसाले बारीक करून घेणार आहे. लसूण 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं 1 इंच आणि 2 हिरव्या मिरच्या ह्यासुद्धा, आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि चांगली बारीक अशी करून हाताने मी ह्या वरवंट्यामध्ये टाकते पाट आणि चांगले चेचून घ्यायचं आहे बारीक पेस्ट होईपर्यंत. ह्याच्यामध्ये मी ह्या खलबत्त्यामध्ये मी चांगले पेस्ट होईपर्यंत मी चेचून असं घेणार आहे आणि तयार आहे आपलं असं एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. ह्याच्यामध्ये वाटल्यामुळे छान अशी टेस्ट येते मिक्सरपेक्षा, त्यामुळे मी लसूण आलं हे ठेचून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, जाडं भरडं असं, पण छानपैकी पेस्ट झालेली आहे. आणि आता आपला कांदा आणि खोबरं पहिला मी बारीक करून घेणार आहे आणि पाणी त्याच्यामध्ये बिलकुल पण घालायचं नाही आहे आणि बारीक करायचं आहे. मी तेलामध्ये हे परतणार आहे खोबरं, त्यामुळे त्याला तेल सुटण्यासाठी मी पाणी घातलेलं नाही याच्यामध्ये आणि त्याचं असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि हा थंड झालेला कांदा हा सुद्धा मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे गरम घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये चालत नाही. कांदा किंवा खोबरं हे गार झाल्यानंतरच तुम्ही मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या, कधी स्टंट करायचं नाही गरम घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता हा कांदा मी फोडणीसाठी बारीक असा चिरून घेणार आहे. 1 कांदा घ्या, पास होईल मसाल्यासाठी. आणि एकदम बारीक आडवा उभा करून मी एकदम बारीक चिरणार आहे, जेणेकरून तेलामध्ये तो परतताना विरघळेल पूर्ण, असा बारीक करून घ्यायचा आहे बारीक चिरून. आणि पॅनमध्ये आता ह्या जो कांदा वगैरे परतला आहे त्याच पॅनमध्ये मी आता हे 4 पळी तेल घालून घेते आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा खूप चांगला असा हा फ्राय होऊ द्यायचा आहे. थोडासा मऊ झाला तरी चालणार नाही, खूप चांगला असा ब्राउनिश डार्क कलर येईपर्यंत मी लो फ्लेमवरतीच हा कांदा परतणार आहे. हाय फ्लेमवरती ठेवला तर कांदा करपू शकतो, त्याच्यासाठी लो फ्लेमवरतीच आता हे सगळे मसाले
आता हे सुकं खोबरंसुद्धा परतून घेणार आहे. ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे. आणि हा पाणी घातल्या नसल्यामुळे ह्याला छानपैकी तेल पण सुटलेलं आहे. आणि हा पेस्ट कांदा केलेली तीसुद्धा ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. हा सुद्धा छानपैकी असा परतून घेऊन घ्यायचा आहे. आणि आता कांदा ऑलरेडी आपण चांगला परतला होता तेलात, त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही आहे. आणि आता ही हिरवी मिरची, लसूण, आलं ही पेस्टसुद्धा घातलेली आहे. त्याच्यामुळे खूपच छान असा स्वाद येतो आलं लसूणमुळे. आणि ही हळद पावडर घातलेली आहे, जिरे पावडर पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. आणि आपली कांदा लसूण चटणी, कोल्हापुरी चटणी जी घरगुती आहे मी घरात मिसळलेली, तीसुद्धा ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. जरा जास्त प्रमाणात ही कांदा लसूण चटणी घालायची आहे, कारण खेकडा हा ऑलरेडी थोडासा गोड असतो टेस्टला. त्यामुळे तिखट जेवढं जास्त वापराल तेवढं जास्त हा खेकडा मसाला टेस्टी होतो, तिखट असा झणझणीत. त्याच्यासाठी लाल तिखट हे जास्त प्रमाणात थोडंसं वापरायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी होईल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी. आणि चवीनुसार हे मीठ ॲड केलेलं आहे. जास्त दाट असं ग्रेव्ही व्हावी तेवढंच पाणी घालायचं आहे. जास्त पातळ पण होऊ द्यायचं नाही. 1 ते 1.5 वाटीमध्ये 15 ते 20 मिनटामध्ये हा खेकडा शिजतो. तर त्यामुळे प्रमाणात तेवढंच लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे. आणि आता हे खेकडीसुद्धा घालून मी हे छानपैकी मसाल्यामध्ये परतून घेते. 15 ते 20 मिनटं लागतात ही मसाल्यामध्ये खेकडा हा असा शिजायला. 15 ते 20 मिनटात पूर्ण खेकडा शिजून तयार होतो. हे छानपैकी मसाला ग्रेव्ही तयार आहे आपली. पाहू शकता दाट झालेली आहे मसाला. आणि खेकडा करीसुद्धा खेकड्याचा रस्सासुद्धा आधी मी बनवलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता, त्याची लिंक मी पाठवलेली आहे. आणि हा खेकडा मसाला थोडासा डिफरंट रेसिपी आहे. ते तुम्ही नक्की सांगा की कशी वाटली, ही कमेंट करून मला कळवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना ही आवडेल रेसिपी खेकडा मसाल्याची. आणि हा ब्लॉग मला लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.